तुम्हाला सगळे गृहीत धरतात का? सारखे-सारखे समजावून सुद्धा लोकांना तुमची किंमत कळत नाहीये का? मग आता वेळ आली आहे त्यांना इग्नोर करून, दुर्लक्ष करून धडा शिकवण्याची. या व्हिडिओमध्ये बघूयात कसे शांत राहून, स्वतःची एनर्जी वाचवून, स्वतःवर काम करून, स्वतःवर फोकस करून आपण अशा लोकांना उत्तर देऊ शकतो. तेही शब्दांनी नाही, तर तुमच्या प्रगतीने. तुम्ही पण इतरांच्या वागणुकीमुळे जर अस्वस्थ असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. बघा, शिका आणि स्वतःचे आयुष्य पॉझिटिव्ह बनवा, सकारात्मक बनवा. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की जर तुम्हाला कोणी इग्नोर करत असेल, कोणी तुम्हाला जर किंमत देत नसेल, तर त्यावर कसे रिएक्ट व्हायचे, कसे वागायचे, इग्नोर करणाऱ्या व्यक्तीला सायकॉलॉजिकली कसे हँडल करायचे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कोणी तुम्हाला जर इग्नोर करत असेल, तर लगेच राग येणे, दुःखी होणे किंवा कमीपणा वाटणे हे स्वाभाविक आहे. पण जर योग्य पद्धतीने हाताळली ना, तर हीच परिस्थिती तुमच्या फायद्याची ठरू शकते. कोणी इग्नोर करत असेल, तर लगेच रिॲक्ट करू नका. वारंवार मेसेज, कॉल त्यांची विचारपूस करू नका. तुम्ही जितके एखाद्या व्यक्तीच्या मागे जाल, तेवढाच तो व्यक्ती तुमच्यापासून दूर जाईल. ॲक्चुअली समोरचा व्यक्ती तुमच्यासोबत कसे वागणार हे तुम्हीच ठरवत असता. मग तो तुमची किंमत करत असेल किंवा तुम्हाला इग्नोर करत असेल, दुर्लक्ष करत असेल. जी व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत आहे, यावरून क्लिअर कळते, की त्या व्यक्तीच्या मनात तुम्हाला गमावण्याची भीती नाहीये. कारण तुम्ही त्याच्या आयुष्यात जर महत्त्वाचे असता, तर त्यांनी तुम्हाला इग्नोर केलेच नसते, दुर्लक्षित केलेच नसते. आपण त्याच गोष्टीला, त्याच व्यक्तीला इग्नोर करतो, जी आपल्या आयुष्यात असली किंवा नसली तरी काहीच फरक पडत नाही. लोकांनी तुम्हाला इग्नोर करण्यासाठी, दुर्लक्ष करण्यासाठी खूप कारणे असू शकतात. आज आपण अशी काही कारणे बघूयात, ज्यावर तुम्हाला काम करायचे आहे. लोक तुम्हाला इग्नोर करत असतील, तर यामधले पहिले कारण असे असू शकते, की तुमची आर्थिक परिस्थिती चांगली नसणे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जेव्हा तुमची आर्थिक परिस्थिती चांगली नसते, जेव्हा तुमच्याकडे पैसे नसतात, तेव्हा 100% लोक तुम्हाला इग्नोर करतील आणि हे आपण सगळ्यांनी आयुष्यात एकदा तरी अनुभवलेले असतेच. इग्नोर करणे हा पॉवर प्ले आहे, म्हणजेच एका शातीर डोक्याचा खेळ. इग्नोर करणारा व्यक्ती हे बघत असतो, की त्याच्या इग्नोर करण्याने तुम्हाला काय फरक पडतो, तुम्हाला किती त्रास होतो, तुमच्यावर काय परिणाम होतो. लोकांना मजा येते हे पाहून, की आपण याला इग्नोर करत आहोत, तरी पण हा कसा मागे-मागे येत आहे. अशा लोकांना एक विकृत आनंद मिळतो, की याला कोणी किंमतही देत नाहीये, तरी हा कसा मागे येत आहे. म्हणून यावर उपाय असा आहे, की पहिले सगळ्यांसाठी सतत अवेलेबल राहणं, उपलब्ध राहणं बंद करा. कोणाच्या आयुष्यात इतके इंटरफेअर करू नका, की तिथे तुमची किंमतच कमी होईल. लोकांनी एकदा बोलवलं, तर तिथे 4-4 वेळा जाऊ नका. एखादा व्यक्ती जर तुम्हाला इग्नोर करत असेल, तर त्याचे हे म्हणणे असते, की तुम्ही स्वतःला त्रास करून घ्यावा, सेल्फ डाऊट घ्यावा, स्वतःवर शंका घ्यावी, उदास व्हावे आणि स्वतःलाच प्रश्न विचारावे, की माझ्याकडून काय चुकले? त्यांना वाटत असते आणि जाणवून द्यायचे असते, की मीच श्रेष्ठ आहे, तू माझ्यासमोर काहीच नाही आणि तू सतत माझा विचार करावा आणि माझ्या मागे-मागे येऊन विचारावे, की माझे काय चुकले? पण या गोष्टीचा काहीच फायदा नाही. तुम्ही त्या व्यक्तीच्या जरी मागे-मागे गेलात, तरी तिथेही तो तुम्हाला इग्नोरच करणार. जर एखादी व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत असेल, तर तुम्ही त्याला असे दाखवा, की तुम्हाला काही कळतच नाहीये. ॲक्चुअली तुम्हाला कळत असतं, की तो इग्नोर करून तुम्हाला त्रास देऊ पाहतो आहे. तरीही त्याला असे दाखवा, की तुम्हाला काही कळत नाहीये आणि उलट त्याला डबल इग्नोर करा. इथून पुढे तुम्हाला कोणीही इग्नोर केले, तर त्याला डबल इग्नोर करा. म्हणजे समोरचा कन्फ्यूज होईल, की हा शातीर खेळ तर त्याने सुरू केला होता. तो त्याच्यावरच कसा उलटला? इग्नोर करणाऱ्या व्यक्तीला असे दाखवून द्या, की त्याच्या इग्नोर करण्याने तुम्हाला काहीही फरक पडत नाही. त्या व्यक्तीला हे एक्सेप्ट करणं जड जाईल, की त्याच्या भावनांची कोणालाच किंमत नाही. म्हणून हे कायम लक्षात ठेवा, की इग्नोरन्सचे उत्तर हे डबल इग्नोर करून दिले जाते. सतत एखाद्या व्यक्तीच्या मागे-मागे करून, सतत सफाई देऊन, WhatsApp स्टेटस ठेवून दिले जात नाही. इग्नोर करणे, दुर्लक्ष करणे ही कमजोरी नाहीये. हे एक स्ट्रॉंग माइंडचे लक्षण आहे. स्वीकार करा, कुणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असेल, तर ते स्वीकारून पुढे जाणेच योग्य आहे. आता तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्ही त्या व्यक्तीला इग्नोर कराल का, जो तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, ज्याची तुम्ही रिस्पेक्ट करता, आदर करता? मग जो व्यक्ती तुम्हाला इग्नोर करतोय, त्याच्यासाठी तुम्ही महत्त्वाचे नाही आहात.
तुम्हाला स्वतःवर काम करण्याची गरज आहे. स्वतःला व्हॅल्युएबल बनवा. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही खरंच इतके कमजोर आहात का, की कोणी तुम्हाला इग्नोर करेल आणि तुम्ही लगेच हारल्यासारखे फील करत आहात? तसं असेल ना, तर कोणीही तुम्हाला हरवू शकते हां. समोरचा व्यक्ती तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय जर इग्नोर करत असेल, तर इथून पुढे तुम्हीही इग्नोर करायला शिका. त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यातून, तुमच्या डोक्यातून असे बाहेर काढा, जसे की तुम्ही त्याला ओळखतच नाही. इग्नोर करणाऱ्या व्यक्तीलाही जाणवू द्या, की त्यांनाही किंमत नाहीये तुमच्या आयुष्यात. त्यांच्या असण्याने किंवा नसण्याने काहीही फरक पडत नाही. सेल्फ रिस्पेक्ट ठेवा. तुम्ही स्वतःला किंमत दिली, तर इतर लोक तुम्हाला किंमत देतील. स्वतःवर लक्ष द्या. तुमचा वेळ आणि ऊर्जा, तुमचं काम, तुमचे छंद, तुमचे मित्र, फिटनेस यासाठी वापरा. अजून एक महत्त्वाची गोष्ट, जो व्यक्ती तुम्हाला सतत इग्नोर करतो, तो तुमच्यासाठी योग्य नाही.